श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे. याची कारणमीमांसा काय कराल? अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपी याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च जीडीपीचे साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे. आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतचं फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे. आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण जीडीपीच्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% जीडीपीच्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बूमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये. त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय. पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 मध्ये टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला. आणि त्यामध्ये कोविड-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन, रशिया आणि मध्य पूर्वातलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का? इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुजच्या आखातातून होतो, की जो सध्या इराणने बंद केलाय. आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते. आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांचं तसं करायला लागणार आहे. आणि ते जर का झालं तर साधारण 2026च्या अखेरपर्यंत हा 101 ते 119% आपण जो म्हणत होतो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% पर्यंत जायची शक्यता आहे. आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका, ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरतंय असं मला स्वतःला वाटतं. आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे. यापूर्वी 1940 ते 1950च्या दशकात अमेरिकेचा जीडीपी देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता. त्याची कारणं काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1940च्या सुमारास जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला. तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्यावेळेला सुद्धा शस्त्र, विमानं, जहाजं यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता. आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेने तो 1.7% होता. की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% पर्यंत गेला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली. आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला. कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उघडणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती. कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते. त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा या इकॉनॉमीला असं झाला. कारण महागाई ही नेहमी कॅलस्ट्रॉलसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 मध्ये किंवा 50 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60%च्या खाली आणलं होतं. अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचं एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो? माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो. त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहेत, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी येईल. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे. कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी, तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचल्यात आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्यात अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारामध्ये डॉलर आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात. त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमिस्टने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे. सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत? अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी एक 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय. त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे.
आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा टू मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी सगळे युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुडबुड करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल. भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात? विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. चीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेजरी बॉन्डचा मोठा साठा आहे. त्यामुळे चीन, जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज हे फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजेत. श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे. तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.